योजनेसंदर्भात बऱ्याच महिलांचे प्रश्न आहेत की लाडक्या बहिणींचे प्रश्न आहेत की लाडकी बहीण योजनेची केवायसी आहे ती केव्हापासून चालू होणार किंवा केवायसीचे पोर्टल आहे ते केव्हापासून चालू होणार आहे। कारण बऱ्याच सोशल मीडियावरती माननीय आदित्यताई तटकरे यांनी जेव्हा परवा केवायसी संदर्भात अपडेट सांगितलं तेव्हापासून बऱ्याच सोशल मीडियाच्या थ्रू सांगितलं जात आहे की केवायसीचं पोर्टल चालू झालेलं आहे आणि केवायसी चालू झालेली आहे, तर केवायसी करून घ्या। केवायसीची तारीख ही देण्यात आलेली आहे असं बऱ्याच न्यूज आलेल्या आहेत। त्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणी संभ्रमात आहेत की लाडकी बहीण योजनेची केवायसी केव्हापासून चालू होणार आहे किंवा झाली आहे, तर पोर्टल कोणता आहे, कसं ओपन करायचं किंवा कशी केवायसी करायची, किंवा ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता वाढवून येणार का रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या केवायसी संदर्भात परवा माननीय महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं होतं। त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून लाईव्ह मध्ये एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की लाडकी बहीण योजनेच्या केवायसी पासून बऱ्याच महिला वंचित आहेत आणि त्या प्रतीक्षेत आहेत की केवायसीचं पोर्टल कधी चालू होणार, त्यांना केवायसी करायची आहे। जवळजवळ डिसेंबर महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे, महिन्याला 1,500 रुपये मिळतो, तो लाभ बंद झालेला आहे फक्त केवायसी साठी। बऱ्याच महिलांनी केवायसी केली नव्हती आणि डिसेंबर पासून म्हणजे जवळजवळ 7 ते 8 महिने हा लाभ बंद असल्यामुळे बऱ्याच ज्या महिला आहेत त्या महिलांचे प्रश्न आहेत की केवायसीचं पोर्टल हे पुन्हा कधी चालू होणार। तर महत्त्वाचे अपडेट म्हणजे आदित्यताई तटकरे यांनी याच्यावर उत्तर काय दिलं ते ऐका। तर त्यांनी सांगितलं की जे केवायसीचे अपडेट आहे, केवायसीचं पोर्टल सुरू करायचं किंवा केवायसी कधी चालू करायची, केवायसीची शेवटची तारीख काय असणार, याबद्दलचे सर्व निर्णय हे उपमुख्यमंत्री म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे आणि माननीय सुनित्राताई पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेतील आणि त्यांनी घेतल्यानंतरच पोर्टल चालू होणार असं माननीय आदित्य तटकरे यांनी उत्तर दिलेलं आहे। आता हे आदित्य तटकरे यांनी उत्तर दिलं असलं तर त्याच्या मागच्या आठवड्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा असा प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा त्यांनी उत्तर दिलेलं होतं की लवकरच लाडकी बहीण योजनेची जे केवायसीचं पोर्टल आहे ते पोर्टल चालू करणार आहोत आणि केवायसीची प्रक्रिया सुद्धा चालू होणार आहे। त्यामुळे केवायसी अजून म्हणजे बऱ्याच महिलांचे जे प्रश्न आहेत केवायसी चालू, मला सुद्धा मेसेज थ्रू बऱ्याच महिलांनी प्रश्न केलेले आहेत किंवा मेसेज केलेले आहेत की आमची केवायसी करायची आहे म्हणून, परंतु त्यांना मी सांगितलेले आहे की केवायसीचं पोर्टल अजूनही चालू नाही झालेलं। जर केवायसीचं पोर्टल चालू होणार आहे तर त्याचा ऑफिशियल एक GR तयार केला जातो, तो GR सुद्धा लवकरच निगमित होईल असं माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे, परंतु हा GR निगमित झालेला नाही। जेव्हा GR निगमित होईल तेव्हा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा तो पोस्ट केला जाईल। त्यामुळे कोणीही कोणत्याही सोशल मीडिया थ्रू तुम्हाला जर सांगितलं जात असेल की केवायसी चालू झालेली आहे किंवा तुम्ही बऱ्याच वेळा असं बघता की हेडिंगवरती वाचता एखाद्या यूट्यूबच्या व्हिडिओचं की केवायसी सुरू झालेली आहे आणि त्यावरून लगेच तुम्ही मेसेज करता, असे बऱ्याच जणांचे मला मेसेज आलेले आहेत। त्यावरून मी सांगते की केवायसीचं पोर्टल हे चालू झालेलं नाही, केवायसीचं पोर्टल चालू झालेलं नाही, परंतु केवायसीचं पोर्टल हे लवकरच चालू होणार आहे। जेव्हा चालू होईल GR आलेला आपल्या चॅनलवर पोस्ट केला जाईल। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा वाढवून येणार का, असं बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे किंवा बऱ्याच महिलांनी कमेंट्स थ्रू विचारलेला आहे की ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता वाढवून येणार का। आता असं का विचारलं तर ऑगस्ट महिन्यामध्ये 28 ऑगस्टला रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधन असल्या कारणाने लाडक्या बहिणींची ओवाळणी म्हणून लाडक्या बहिणींना जो लाडक्या बहिणींचा हप्ता आहे तो वाढवून येणार का, या संदर्भातील बरेच प्रश्न कमेंट्स थ्रू आले होते। तर याबद्दल कोणतेही अपडेट आलेलं नाही, वाढवून येणार किंवा नाही। माझ्या तर मते आतापर्यंत जो अभ्यास आहे म्हणजे लाडक्या बहीण योजनेवरती जेवढे काही आक्षेप घेण्यात आलेले आहेत यानुसार हा हप्ता वाढवून न येण्याचे जास्त चान्सेस आहेत। कारण तुम्ही बघितलं
तर मागे केंद्र सरकारकडून एक रिपोर्ट आला होता. त्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं की लाडक्या बहिणींना हप्ता वाढवून द्या, कारण लाडक्या बहिणींचा जो आतापर्यंतचा फायनान्शियल रिपोर्ट आहे तो त्यांची लाडकी बहीण योजनेत तर सेविंग जास्त आहे त्यामुळे वाढवून द्या. परंतु राज्य सरकारने यावरती सुद्धा आक्षेप घेतलेला आहे, कारण राज्य सरकारने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये जी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे, या लाडकी बहीण योजनेला जो निधी जात आहे तो निधी अतिरिक्त जात आहे आणि त्याचा जो तोटा आहे तो इतर योजनांना बसत आहे. म्हणजे इतर योजनांना जे लाभार्थी आहेत त्यांना वेळेवर निधी न जाणे किंवा काही लाभार्थी वगळणं, यामुळे लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता कमी करा असं सुद्धा बऱ्याच विरोधकांकडून जो प्रश्न आहे तो प्रश्न केलेला आहे. परंतु महत्त्वाचं म्हणजे हाच हप्ता देणं हे राज्याच्या तिजोरीवरती भार पडत आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधनची जी ओवाळणी आहे ती जास्त न येण्याची चान्सेस जास्त आहेत. आता ते जास्त येणं न येणं हे राज्य सरकारवरती डिपेंड आहे, कारण ही पूर्णपणे राज्याची योजना आहे. त्यामुळे हे सर्व आहे ते राज्य सरकारवरती डिपेंड आहे. किती हप्ता द्यायचा किंवा कमी द्यायचा की जास्त. कमी तर नाहीच होणार, 1,500च्या वरतीच भेटणार, परंतु त्यापेक्षाही जास्त देणार का हे पूर्णपणे राज्य सरकारच्या हातात असल्यामुळे त्यावरती कोणीही आता असं पूर्णपणे फिक्स संभाषण हे करू शकत नाही. तर अतिशय महत्त्वाची ऑगस्ट महिन्याच्या हप्त्या संदर्भातील ही अपडेट आहे. तर बऱ्याच लाडक्या बहिणींचे हे 2 प्रश्न होते EKYC संदर्भातील आणि जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो त्या हप्त्या संदर्भातील. आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा हाही प्रश्न होता की लाडकी बहीण योजनेची जी KYC आहे ती आम्ही मागच्या वर्षी केलेली आहे, मग आता या वर्षी सुद्धा करायची का? कारण बऱ्याच महिला यासाठी वेटिंग आहेत की त्यांनी मागच्या वर्षीच EKYC केली नव्हती, त्यामुळे त्यांना यावर्षी ती EKYC करायची आहे. कारण त्यांचे लाभ म्हणजे जे हप्ता येतो महिन्याला 1,500चा तो हप्ता बंद झालेला आहे. त्यामुळे त्यांना जवळजवळ 7 ते 8 महिन्याचा जवळजवळ डिसेंबर महिन्यापासूनचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा न झाल्यामुळे बऱ्याच महिला, कारण त्यांनी KYCच केली नव्हती, कारण त्यावेळी बऱ्याच अफवा होत्या की KYC केली तर तुमचा डेटा हा सरकारजवळ जाणार, सरकारजवळ केल्यामुळे मग तुम्हाला वगळलं जाणार, असं बऱ्याच अफवा होत्या. त्यामुळे जे लाडक्या बहिणी आहेत त्यांनी KYC केली नव्हती आणि त्यामुळे त्यांचा हप्ता बंद झालेला आहे आणि त्यामुळे बऱ्याच महिला प्रतीक्षेत आहे की KYCचं पोर्टल कधी चालू होणार. आता ही एका महिलांचा भाग झाला, परंतु दुसरा म्हणजे ज्यांनी KYC केली आहे त्यांनी पुन्हा करायची का या संदर्भात बऱ्याच महिलांचे प्रश्न येत होते. तर महत्त्वाचं म्हणजे KYC ही दरवर्षी करावी लागणार, याचं हे लाभ स्वतः मुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं. मागच्या महिन्यामध्ये का काहीतरी ही अपडेट आलेली होती की KYC ही दरवर्षी करावी लागणार आहे. लाडकी बहीण योजनेची KYC आता मागच्या वर्षी तुम्ही केलेले असले तरी तुम्हाला यावर्षी सुद्धा KYC करावीच लागणार आहे असं मुख्यमंत्री यांनी स्वतः सांगितलेलं आहे. जर तुम्ही KYC केली नाही तर तुमचा लाभ बंद होणार असं सुद्धा त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. त्यामुळे या 3 प्रश्नांची उत्तरे आहेत, बऱ्याच वेळा रिपीट प्रश्न विचारलेले आहेत, त्या 3 प्रश्नांची उत्तरे मला वाटतं या व्हिडिओमधून तुम्हाला समजले असतील. आणखी काही तुमचे प्रश्न असतील, डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद.